मेथी, बटाटा आणि मुगाची डाळ टाकून केलेली भाजी आपली ही साधी सोपी। आता ही आपली भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू। साधी सोपी रेसिपी, काही त्याला ना आणि आवडीने खातील लोक। तर आता बघून या मी कशी भाजी बनवते ती। आपली एक जोडी, साधारण एक जोडी मेथीची घेतलेली आहे। मुगाची डाळ मी भिजत टाकलेली आहे। एक कांदा, भरपूर अशी लसूण आणि हिरवी मिरची आणि एक बटाटा आपण टायमावरती कापून टाकणार आहोत। आपण इथे कढई ठेवूयात। आपण थोडंसं कढई गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा। कढई गरम झाली, तेल ओतून घेऊया। भरपूर असं तेल टाकलंय मी। तेल थोडं गरम झालं की आपण लसूण टाकून घेणार। लसूण मी टेचून घेतलेली आहे। छानपैकी पूर्ण वास त्याला आपल्या भाजीमध्ये उतरतो। थोडंसं हिंग, हिरव्या 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आणि मोठा एक कांदा कापून घेतलेला। त्याला परतून घ्यायचा। थोडा वेळ कांदा आपला नरम होईपर्यंत गॅस थोडंसं मोठं ठेवायचं। लसूण करपवायची नाही। लसूण टाकल्या आपण हिंग टाकून कांदा टाकून परतून घ्यायचं। लसणीचा पूर्ण वास आपल्या भाजीमध्ये उतरला पाहिजे। आता आपला कांदा परतून झाला। मुगाची डाळ टाकायची। 2-3 वेळा स्वच्छ धुवून थोडा वेळ मी 5 ते 7 मिनिटं मी भिजत ठेवली होती। अगदी तुम्ही जास्त वेळ ठेवली तरी चालेल। तिलाही अशी मोठा गॅस करून परतून घ्यायची। बटाटा इकडे कापून घेऊया। गॅस मोठाच आहे आपला। मोठाच गॅस असताना आपण डाळ परतून घ्यायची। आणि हा मोठा एक बटाटा कापलेला। तुम्हाला जर बारीक कापा करायचे असेल तर बारीकही करू शकता, मोठा करायचा असेल तर मोठाही करू शकता। आता करायला मोठा गॅसवरती आपण परतून घेऊ। त्याच्यात जर तुम्हाला टॅमॅटो टाकायचं असलं टाकलं तरी चालेल। थोडा गॅस बारीक करूया। हळद, त्यामुळे थोडंसं मला तिखट टाकून घेऊ। मिरची हिरवी होती, हिरव्या मिरच्या थोडंसं तिखट असेल सफेद तिखटपेक्षा, म्हणून मी त्या बारीक कापून घेतल्या 2 मिरच्या। नुसती मिरची टाकूनही भाजी होते। मसाला नाही टाकलं तर मसाला नसेल जमत, नाही टाकलं तरी चालेल। किंवा नुसत्या मिरची ऐवजी सुद्धा लाल तिखट टाकलं तरी चालेल। त्याला थोडंसं वाफेवरती ठेवूया। थोडा वेळ वाफ दिले भाजीला। आता आपली मिरची साफ केलेली टाकून घेणार आहोत। भाजी पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायची।
मीठ टाकून घेऊया म्हणजे भाजी आगळते. मेथीची भाजी लगेच आगळते. थोडंसं आधी कमीच टाकायचं मीठ. गॅस बारीक ठेवलंय. आता आपण ह्याच्यावरला थोडीशी वाफ येण्यासाठी झाकण ठेवू. आपण झाकण काढून घेऊया. थोडीशी वाफ आली भाजीला. मुगाच्या डाळीलाही वेळ लागत नाही शिजायला, बटाट्यालाही शिजायला वेळ लागत नाही आणि भाजीलाही शिजायला वेळ लागत नाही. बटाटा शिजतो आपलं. हे आता परत 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. मध्ये येऊन एक दोनदा आपण परतून जाऊया भाजी. आता आपण परत झाकण उघडते. असं तिला मध्ये मध्ये एक दोनदा असं ठेवून आपण परतून जायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही. परत झाकण ठेवून अशीच ठेवली भाजी मी. बटाटाही शिजला आपला, भाजी शिजली, मीठ पण टाकून झालेलं आहे. भाजीचा करवटपणा कमी होण्यासाठी थोडीशी आपण साखर टाकू. परत आधी काही सेकंदासाठी आपण झाकण ठेवूया. मस्त भाजी शिजलेली आहे आपली. कशी वाटली रेसिपी? आवडली का? आणि करून बघा तुम्ही, नक्की करून बघा आणि तुम्हालाही आवडेल भाजी. गॅस बंद केला, झाकण ठेवूया.